नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 3 जानेवारी 2026 वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत पौष पौर्णिमा. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं, कारण या दिवशी शाकंभरी नवरात्रीची समाप्ती होते. पौष पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे. या पौर्णिमेला खूप पवित्र मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. पौष पौर्णिमेला काही प्रभावी उपाय केल्याने लक्ष्मी नारायण यांची विशेष कृपा प्राप्त होते. या पौष पौर्णिमेचा प्रारंभ 2 जानेवारीला शुक्रवारी सायंकाळी 6:54 होणार आहेत आणि समाप्ती 3 जानेवारीला दुपारी 3:35 होणार आहेत. उदय तिथीनुसार पौष पौर्णिमा ही 3 जानेवारी म्हणजे उद्या शनिवारी साजरी केली जाणार आहेत. या पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि या दिवशी चंद्रदेवाची भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन धान्याची भरभराट होते. तसेच या पौष पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी देवीची पूजा देखील केली जाते. या दिवशी आपण जर आपल्या परिसरात स्वतःच्या पालेभाज्या निर्माण करून त्या जर भोजनात वापरल्या तर शाकंभरी देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि यामुळे पुढच्या 7 जन्म आपल्या शरीराचे व मनाचे आरोग्य देवी चांगले ठेवते. धार्मिक दृष्टीने पौष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. परंतु आपल्याला सर्वांनाच पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नाही, म्हणून आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल, तुमच्यासमोर गुडघे टेकवेल आणि आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट हे येणार नाही. आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहेत जी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, कोणत्या वेळेत स्नान करायचं आहे, तसेच या दिवशी कोणते प्रभावी उपाय करावे अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या पौष पौर्णिमेला करायचा आहे. पौष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते, कारण वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे. तसेच या पौष पौर्णिमेला शाकंभरी नवरात्रीची देखील समाप्ती होत असते आणि म्हणून अनेक धार्मिक दृष्टिकोनातून ही पौर्णिमा महत्त्वाची तिथी मानली जाते. तसेच ही पौर्णिमा शनिवारी आलेली आहेत आणि शनिवार हा सगळे दोष, नकारात्मकता, अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून या पौर्णिमेचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे. उद्या या पौष पौर्णिमेला तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीही चालेल, कारण ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावरती आपण ज्या काही गोष्टी करतो, जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात. कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये जर आपण स्नान केले तर त्या स्नानाचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होते आणि म्हणून उद्या आपल्याला शनिवारी हे स्नान पहाटे 4:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर या ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला नाही शक्य झाले तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे, जेव्हा तुम्ही अंघोळ करणार आहे तेव्हा या 2 वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. कारण पहा, काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि पौर्णिमा तिथी म्हटलं की या तिथीला स्नानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं.
म्हणून हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू मी सांगणार आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. जर या दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकली तर वर्षभर तुमची आर्थिक भरभराट होईल. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतील. बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही. म्हणून आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळावं, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या या पौर्णिमेला करायचा आहे. तसेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा ही आपली सर्वांची इच्छा असते. माता लक्ष्मी, कुबेरांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, आपल्याला कधीही पैशांच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं यासाठी हा उपाय आपण करणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण कष्ट आणि मेहनत करतो, परंतु कष्ट करून आपल्याकडे पैसा येतो किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने आपल्याकडून निघून जातो. जिथे आपण 5 रुपये कमवतो तिथे आपले 100 रुपये खर्च होतात. आपल्या कष्टाला हवं तसं यश मिळत नाही. आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचे सर्व दोष दूर होऊन तुमच्या मेहनतीला यश मिळेल. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रू हा समोरून तुमच्यावरती वार करत असेल, तुमच्याशी भांडण देत असेल, तुम्हाला त्रास देत असेल. बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला काही जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात. समोर खूप चांगलं आणि गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईटता असते आणि या लोकांच्या मनामध्ये भरपूर अशी नकारात्मकता असते. जेव्हा ही लोकं आपल्या घरात येतात तेव्हा आपल्या घरामध्ये सुद्धा नकारात्मकता निर्माण होते, आपल्या घराला दोष लागत असतात. आणि अशा शत्रूमुळे जर तुमची प्रगती थांबत असेल, शत्रूंचा तुम्हाला त्रास होत असेल तर असा कोणताही शत्रू किंवा शत्रूंचा त्रास नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. तसेच या उपायाने आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो. कारण बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, आपण घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तिथे ज्या जागेवरती जातो ती जागा चांगली नसते. त्या जागेवरती काहीतरी विपरीत अशा घटना घडलेल्या असतात आणि तिथे भरपूर जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि तिथे जाऊन आपण थांबत असतो. जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा आपण घरी येतो तेव्हा ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये सुद्धा येत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये समस्या ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होतात. आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्या आणि पौर्णिमा या 2 तिथींना स्नानाला खूप महत्त्व आहे. हा दिवस फक्त महिन्यातून एकदाच येतो आणि योगायोगाने ही पौष पौर्णिमा शनिवारी आलेली आहे. शनिवारचा दिवस आहे तर तो नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणून उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या घराजवळ एखादं पवित्र तीर्थक्षेत्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन स्नान करा. कारण तिथे मिळणारं स्नानाचं फळ हे तुम्हाला खूप पटीने प्राप्त होत असतं. कारण या दिवशी देवी देवतासुद्धा पवित्र नदीमध्ये येऊन स्नान करत असतात. परंतु ज्यांच्या आसपास पवित्र तीर्थक्षेत्र नाही किंवा एखादी गंगा नाही, नदी नाही तर अशांनी घरच्या घरी मी ज्या वस्तू सांगत आहे तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. सर्वप्रथम तुम्हाला हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी सांगितल्याप्रमाणे लवकर उठायचं आहे. अंघोळीचं पाणी काढायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. शनिवार आहे आणि शनिवार हा नकारात्मकता, वाईट शक्ती, बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस असतो आणि मीठ हे देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. मिठाला लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं आणि पौर्णिमा ही तिथी देखील लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणून तुम्हाला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. यामुळे तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता किंवा काही दोष तुम्हाला लागलेले असतील तर ते दूर होतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो. यानंतर तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. दूध हे शुद्धता, समर्पणाचे प्रतीक आहे आणि दूध हे अमृततुल्य मानले जाते आणि म्हणून बघा पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दुधाचे अर्घ्य दिले जाते, दूध अर्पण केले जाते आणि हेच दूध जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर मानसिक, शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चंद्रदेवाचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो.
कुंडलीतला चंद्रदोष हा देखील दूर होतो. म्हणून तुम्हाला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल. या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु घरच्या घरी गंगाजल असेल तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. अगदी तुम्ही 1 ते 2 थेंब टाकले तरीसुद्धा चालेल. मग हे गंगेचं पाणी तुमच्याकडे असेल किंवा गंगाजलची बॉटल तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही टाकले तरीही चालेल. आणि गंगाजल नसेल तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटलसुद्धा अगदी 15 रुपयापासून मिळते, 15 रुपयांना सुद्धा मिळते. तर ती बॉटल आणायची आहेत आणि त्यातून 2 ते 3 थेंब तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आणि सोबतच तुम्हाला 1 कापूरवडी घ्यायची आहेत. त्याचा बारीक चुरा तुम्हाला करायचा आहे आणि तो सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. कापूर जो असतो ना तो आपलं मन, आत्मा हा शुद्ध करत असतो, पवित्र करत असतो. कारण कापूर हा जळाल्यानंतर ना ज्या प्रकारे त्याचा अंश देखील शिल्लक राहत नाही, तसेच आपल्यामध्ये सुद्धा नकारात्मकता किंवा बाधा जी आहे तर ती शिल्लक राहत नाही. म्हणून थोडासा कापूर तुम्हाला बारीक चुरा करून टाकायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे. आता स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे. पौष महिना चालू आहे, ही पौष पौर्णिमा आहे आणि पौष महिन्यामध्ये बघा सूर्याची पूजा करायला खूप जास्त महत्त्व आहे. पौष महिन्यात आपण रविवारी सूर्यदेवताचे व्रत करत असतो. म्हणून तुम्हाला उद्या स्नान करून झाल्यानंतर ना सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे. यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्या. यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे. बघा ही पौर्णिमा जी आहे ना ती शनिवारी आलेली आहे. शनिवार हा मारुतीला, शनिदेवाला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून तुम्हाला उद्या 1 लोटा जल घ्यायचा आहे. थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. जाताना थोडासा गूळसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे, थोडीशी चणा डाळ घेऊन जायची आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला मारुतीला जाऊन अर्पण करायच्या आहेत. किंवा शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन अर्पण करायचे आहेत. हे जल अर्पण करायचं आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे मारुतीला प्रार्थना करायच्या आहेत. वर्षभरात कोणतेही संकट, अडचणी येऊ देऊ नका. जीवनातील सर्व समस्या या दूर होऊ द्या. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणजे जवळपास 80% लोक शनिवारी मारुतीच्या मंदिरात जातातच. पण जे जात असतील त्यांनी जाताना ह्या वस्तू घेऊन जा आणि जे जात नसतील त्यांनी आवर्जून उद्या जायचं आहे. बघा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय नक्की करा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते जाणवतील. कारण हनुमान हे संकट, विघ्न दूर करणारे देवता मानले जाते, त्यांना संकट मोचक म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला हा उपाय देखील उद्या करायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.